वाजले आहेत 11:05. रात्रीचे 11:05. 11:05 वाजल्याने आपण चालू करूया आपला पहिला व्हिडिओ, पहिला ब्लॉग जो आहे DIY बुक शेल्फ आउट ऑफ दिस बॉक्स. मिनी बुक शेल्फ. तसे तरी आमच्याकडे खूप सारे बुक्स आहेत, ते आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये बघूया की किती बुक्स आहेत, पण या बॉक्समध्ये तरी नाही मावणार एवढे बुक्स आहेत. अभ्यासाचे सोडून, अभ्यासाचे बाजूला. इंग्रेडियंटचे समोर दिसतायत एवढेच आहेत. इंग्रेडियंटच बोलणार, मटेरियल किंवा साहित्य जे समोर दिसतं तेवढंच आहे. एक्सप्लेन करायची गरज नाहीये गोरा बुक्स. जर कैचीने नसेल होत तर तू तुझी जीभ पण वापरू शकते. त्याला खूप धार आहे. एल्डर डॉटर सिंड्रोम. फायनली आम्ही ते उघडल्याच नसतात. मोस्टली मराठीतच असणार आहे. मला वाटतं तुला सांगायची गरज नाही की ब्लॉग मराठीत असणार आहे, कारण की जे कोणी बघेल त्याला कळेलच की मराठीत ब्लॉग आहे. आणि पुढच्या फर्दर एक्सपेक्टेड ब्लॉग साठी पण आधीच क्लॅरिफाय करते की मराठीतच असणार आहे. मध्ये थोडी ऍडजस्ट करते. लेट मी आता एक तू करणार एक मी करणार असं करायचंय. काय वस्तू झाल्या काय मग तू एकदाच दोन्ही कापून मग दोन्ही मला कापायला दिली असते तर माझा हात दुखला आहे. खूप प्रेशर लावायला लागतंय कैची. म्हणजे मी हात ऑन पण नाही मारू शकत की तू जेवली नाहीयेस का. आत्ता दुखते, जेवण नाही केलंयस. हे मी रोज नाही करत. मी काय कारपेंटर समथिंग आर्टिस्ट नाहीये ना. मी काय कारपेंटर समथिंग असं काही नाही. कारपेंटर कैचीने बॉक्स कापतच. माझं म्हणणं होतं की हाताने जास्त काम करतो, म्हणजे तू त्याला करतेस, म्हणजे एक्सेप्ट करतेस तू काम. इंडिया वॉन्ट्स टू नो. आय एम एल्डर डॉटर, आय डोंट वर्क. हेच जर मी केलं असतं ना, हेच जर मी केलं पहिलं कापतानाच मी तुला बोलली हाताने काढ, त्याच्यात रेकॉर्ड आहे. पण हे चिटवायला पाहिजे मला वाटतं थोडंसं गम. हे गम काढण्यासाठी नाही, हे वरचं पण कापावं लागेल. दुकान एखादी एव्हरेज साईजची आहे. तेवढ्यात रीडर्सला कळेल ही कोणती बुक आहे. कमेंट मध्ये सांगा ही कोणती बुक आहे. लिहिलंय का काही बुक काय लिहिलंय याच्यात मावते हे काहीच पाहिजे, पण ही एव्हरेज पेक्षा छोटी साईज आहे मला. हे पण मोठी असेल तर तू अशी ठेवू शकते ना. कापू पण नको जर तू कट केलं तर त्याच्यात मोठी बुक पण ते कळतं, दिसायला पण चांगलं दिसतं. ही पण कोणतं पण लीडर गेस करू शकतो. येतच नाही मावत असं ठेवलं तरी पण खूप स्पेस पण आम्ही डिसाईड केले की आम्ही हे वरचं कापतोय. नॉट लाईक बरं झालं मी काय ऐकलं पहिले. अच्छा है मैं अंधा हूँ. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. माझ्या फर्स्ट व्हिडिओ मध्ये ते सांगायचं आहे. खूप वर्षां पहिले डिसाईड केलेलं की मला YouTube
चालू तू करायचं. पहिल्याच व्हिडिओ सांगून टाकणार आहे, मग जेव्हा तू तुझा इम्पॉर्टंट Q&A करशील ते नाही सांगत आहे स्टार्ट कसं करते आणि कसं केलं आणि काय त्याची हिस्ट्री होती ते नाही सांगत आहे. पूर्ण ऐकून तर हे सांगते. मी वेट करत होती की राईट टाइमचं, राईट फोनचं, राईट मुवमेंटचा वेट करत होती. मटेरियल जे काही लागतं त्याच्यासाठी पण डू इट एनिवे गाईज. चांगला फोन असणं, चांगला कॅमेरा असणं, जर तुम्हाला काही स्टार्ट करायचंय तर राईट टाइमचा वेट नका ए करू. तुझे असं करू Start करा, काहीतरी कसं पण डिझाईन पण करू शकते. ते खूप खेळणीसारखं वाटलं मी. चित्र दिसत. ते फोल्ड करून असं चिटकवून देऊ का? नाही, उलट त्याचा खाली काहीतरी स्टँड बनवू शकते. दे ना, कटर दे ना, टाकता येईल ना असं. नाही मग मग तिथं तू टाक ना, इझी आहे एकदम. हाताने फाडता येईल तर फाडून. लोकांना लेट नाईट स्नॅक्स खायचं सुचतं आणि लेट नाईट प्रोजेक्ट आणि हार्डवर्कचं कोणता पण क्रिएटिव्ह व्यक्ती हे ऍग्री करेल की रात्रीच्या माइंड जास्त क्रिएटिव्ह. हे तू बोलते हे आधी तू रात्रीच्या 11 वाजता झोपून घेते आणि हे तू बोलतेस रात्रीच्या चांगलं. मी 11 वाजता झोपते, पण मला जर काही असं क्रिएटिव्ह करायचं असेल तर मला खूप एक्साइटेड फील होतं, तर मी माझं झोप सॅक्रिफाईस करू शकते त्यासाठी. आओ निघालं ते. मला वाटतं कॅमेऱ्यात दिसतच नाही आपण काय करतो. चिटकलंय सक्सेसफुली चिटकलंय. हे वाला काढून टाकू का? कारण की त्याच्यावर चिटकणार नाही पेपर. निघणार तर नाही. ते पण वापरायला पाहिजे, बाहेर आलं मॅच नाही आणणार त्याचं. कॉर्नर फक्त कापतो म्हणजे पेपर चिटकवताना म्हणजे एवढं थोडं पेपर चिटकवायला. आणि हा आहे एस्थेटिक पार्ट. ड्रम रोल्स. अभी मजा आएगा ना भिड़ो. आपल्याकडे आहे 2 प्रकारचे प्रिंट आउट. आमची थीम आहे ओशियन आणि ओशियन वॉटर. सो दिस इज आर प्रिंट आउट. साऊंड्स लाईक तू काहीतरी विकतेस. 2 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत आमचे. मग असू दे ना, तशी स्पॉन्सरशिप तशीच भेटते. पण मला हे दाखवायचंय जवळून की किती सुंदर. म्हणजे असं वाटलं पाहिजे की डायरेक्ट जुहूच्या बीचवरच बसून आम्ही बुक वाचतोय. हो कन्याकुमारी. तू बघितलेला सगळ्यात बेस्ट बीच कुठला होता? बीच बोलते आम्ही, बीच नॉट समुद्र. ओशियन नाही बोलते, बीच बोलते. रत्नागिरी. पण तिथे तर शेल नव्हते सापडले तुला एक. छोटे छोटे होते, एवढे नव्हते. लोकांचं फेवरेट गाणं असतं गडूळाचं पाणी कशाला ढवळेल. सो आम्ही पाणी न ढवळता ते तसं स्वच्छ ठेवलं आणि त्याची स्क्रीन काढली. गुड वन. असं वाटतं या पाण्यात जर मी उडी मारली तर माझे सगळे पाप धुतल्या जाते आणि पाणी गडूळ होईल. गजब बेइज्जती है. असं वाटतंय तुली ते सांडून जाईल. हा, आणि हे पाणी माझ्या अंगावर सांडून जाईल. आतल्या साईडला पाणी पाणी आणि बाहेरच्या साईडला शेल शेल. तू पण भर टाकलीये माझ्या फालतूच्या बडबडमध्ये. एवढं ओव्हर रिॲक्ट नको करूस. त्याच्यात गणपती बसवला का?
कोळी गणपती आहे का तो? ऑब्विसली विदाउट टेलिंग मी वर कोळी. जशी तू ती म्युझिक बोलली ना, माझ्या डोक्यात असं व्हिज्युअलायझेशन आलं की असं समुद्र किनारा आहे, मासे लटकवले, सुकायला टाकलेत आणि कोळी बांधले. ते तर आहे. हे आतमध्ये Yes, पाहिजे very होतं ना, well. समुद्राच्या आतमध्ये शेल, पण जाऊ दे बाहेरून. समुद्राच्या आतमध्ये शेल असतात, पण ते लाटांमुळे सगळे शेल बाहेर आले. माफ कर तू, माफ कर तू इन्हें. झालं एक आपण गम निघतच नाहीये नीट, पण जाऊ दे. आतल्या साईडला चिपकायचं तर काय एवढं. ते वेस्ट होईल. जाऊ 70 दे. रुपये वेस्ट. विकायला थोडी बोलली. 70 मधले हे आहे 5 रुपये. हे कॉर्नरचं बघ. एवढ्या वेळात तू ते उघडून त्याच्यात बोट घालून बाहेर काढलं पण असतं. मला मेस्सी नाही व्हायचंय. मग तू रोनाल्डो का नाही होत? मारेल तुला तो फुटबॉल. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. ते पट्टी लावून पण ठीक होणारी गोष्ट नाही. Are we looking like twins? लहान मुलीला मोठ्या दीदीची नेहमी कॉपी का करायची असते? सो आहे ना. लहान मुलीला लहान बहिणीला. कोणी पण मला बघून हे बोलू शकते की मी तुझी बहीण. मी तुला बघून हे बोलू शकते तू माझी बहीण आहे. कारण की ये देखने से पहले मेरे कान क्यों नहीं? काय बोलतात? अरे कहना क्या चाहते हो? नाहीला रिमेंबर करायचं. त्याला बोलतात स्क्रिप्ट पाठ करायचं आहे. काय म्हणतात ते? ये देखने से पहले मेरी कान क्यों नहीं? असं नाही. ये सुनने से पहले मैं मर क्यों नहीं गई? कैची दे. मी तुला क्षणोक्षणी ही आठवण करून देणार आहे की रात्रीचे 12 वाजत आले. It's already looking very pretty. माझी choice फुल वाटतंय खरंच. माझी चॉईसच 3D स्विमिंग पूल. अशी पण असते गोष्ट. 2D पण असते. पूल 3Dच असणार. 2D पण स्विमिंग पूल कसा असणार? मे बी फिश टँक सारखा. खेळणीवाला फिश टँक बोलतो. खेळणी पण 3Dच असते. नाही, स्क्रीन सारखा असतो यार. जेनजी लोकांनी नाही बघितलंय तो फिश टँक. आणि ती माझी खेळणी होती ज्याच्याने तू खेळत होतीस. मग का नाही बघितलंय? बघितलंय ना मी, अशी बोललीच नाही. खोट कसं असतं सांग. ते असं असतं. ते नाही का, ते असं असतं त्याचं स्क्रीन सारखं असतं, त्याच्या आतमध्ये असे दोन असे बोटांसारखं असतं किंवा त्याच्यात असा मासा असतो. मग त्याचं दाबायचं आणि मग त्याची रिंग अशी त्याच्यात उडते आणि ती रिंग त्या डॉल्फिनच्या याच्यात गेली पाहिजे, नाकावर गेली पाहिजे. डॉल्फिन असं उभा असतो आणि आपण ते असं दाबायचं. ते हवेने त्याच्यात ऍक्च्युली हवा असते, ते हवेने त्याची रिंग ते नाही नाकात जाते. ते गेम तो नाही बोलत आहे. आता स्क्रीन सारखा असतो, त्याला मागे लाईट असते आणि ते फिश असतात आणि ते असं रोल होत असतं आणि असं वाटतं ते फिश
असं पोहतायत असं दिसत वाटतं. ती खेळणी आहे, खेळणीच आहे मग काय ते. ते शोपीस आहे. ती शोपीसने खेळत असेल म्हणून ही अशी आहे. ओ नाव करेक्ट. पण जी खेळणी बद्दल मी सांगत होती दॅट खेळणी इट्स स्टील व्हेरी ते इंटरेस्टिंग. माझंच होतं. ऑब्विसली जे माझं आहे ते तिचं आहे, ते तिचं आहे ते तिचंच आहे. नाही याला व जोडून इव आणि बेकार. ते पुणेरी वाले यू नो पुणेरी धाम डिम ते वालं डॅडी पंडित ते वालं नाही अरुण कदम वाले. कसं अरुण कदम कधी पुण्याचा झाला? नाही तू जसं बोलली ते वाला अरुण कदमचं होतं. मी हे तुम्हाला बुक शेअर माझ्या स्टडी टेबल नाही माझ्या रीडिंग टेबलवर कसं डेकोर म्हणून काय बोलतात ते, कसं ठेवणार आहे ते पण तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला किंवा स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असणार थंबनेल मध्ये. माय टेक ऑन व्हिडिओग्राफी अँड व्हिडिओ डायरीज आर. जेव्हा लोक व्हिडिओ बनवतात तेव्हा आजकालचे लोक ते असा पर्स्पेक्टिव्हने शूट करतात की कदाचित ते पुढे जाऊन ते अपलोड करणारे आणि ऑडियन्स बघणारे आणि ते काहीच आणि तुम्हाला तर कळतच असेल किंवा तुम्ही तर बघतच असेल किंवा तुम्ही असं ऍड्रेस करून बोलतात. बट वेन आय यूज टू थिंक अबाउट व्हिडिओ डायरीज आय लिटरली यूज टू थिंक अबाउट की कदाचित मी तो व्हिडिओ शूट केल्यानंतर 4-5 वर्षानंतर तो व्हिडिओ मीच बघणार आहे. आणि जसं आपण डायरी लिहितो आपण स्वतःसाठीच डायरी लिहितो तसं मी ते व्हिडिओ शूट करणार आणि ते माझ्या स्वतःसाठीच करणार आहे. दॅट्स वाय यू वुड नेवर हिअर मी सेइंग गाईज किंवा तुम्ही तर बघतच असाल किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय का. लाईकचे काउंट दिसणार आहे हिच्या People like authentic self, not somebody copying सेम somebody. व्हिडिओ मध्ये कोणी कसं पलटू शकतं हे कर ग. भाई ने बोला करने का तो करने का. मला समुद्राला बघून काय आठवत असेल? येस तर मला तर रत्नागिरी आठवतं. मला बोंबील आठवते. तव्यावर समुद्राची बोंबील, त्याच्यावर मसाल्याचा. समुद्रातील असताना बोलली नाही आता मला कळते जेव्हा आपण टाईल्स विकत घ्यायला गेलो होतो एकदा आणि तेव्हा ते लोक असे बोलत होते की तुम्ही कुठलीही टाईल कधी कुठेही चिपकवलं तरी ते सीमलेस दिसेल. तर मला वाटतं की असं कसं आहे यार, याच्यावर तर वेगळे पॅटर्न याच्यावर तर वेगळे पॅटर्न आहेत. जर कुठलाही टाईल कसली कट करून कसली लावलं तर ते दिसेल की हा इथे कट झालाय आणि इथून जॉईन केलाय. पण आता काही टाईप असतात जे आता नवीन टाईपच्या ह्याला बघून मला असं वाटतंय की ओ दे आर राईट. त्याच्यात मी पण नाही कळते की आम्ही कुठली काय कट केली आणि काय. शॉप नाही असू शकतो माझा बिझनेस इन द फ्युचर. थोडं पर्यंत पाहिजे. समुद्राला बघून मला दोन बरं झालं line- एक्स्ट्रा ब्लू आहे आपल्याकडे. समुद्राला बघून हे आता चिटकवलं ना समुद्राला बघून. छान वाटतंय. ब्लू नाही असं या साईडला पण आणायचंय. समुद्राला बघून मला 2 लाईन सुचताय. नील्या नील्या समुद्रान चालते मोठी होरी, नील्या नील्या समुद्रान चालते मोठी होरी. आई एक विड्याच्या किरपेने जमली, सुरकीनं वर्षाची जोडी. कधीपासून बसली ते अजून एक लाईन मला सुचते. नील्या नील्या समुद्रान रेतीचा काठ, नील्या नील्या समुद्रान रेतीचा काठ, कधीची बसून दुखते माझी पाठ. तर तू पटापट आवर. एवढं बेर मिनिमम
सुद्धा तुमची बहीण देत आहे. नाही लास्ट वाला चांगलं होतं. तर तुम्हाला कळत असेल की सिबलिंग किती सहन करते एका एक मोठ्या बहिणीचं एक कर्तव्य आहे. लहान बहिणी ती पण चांगला जोक मारला असो आपला हसू एकदम कंट्रोल करायचं आणि असं दाखवायचं की लहान जोक त्यात एक वेगळीच मज्जा आहे. हे असं करायचं का, हे असं फाडून फाडून करायचं आणि ते अर्धा असं फाडून फाडून म्हणजे ते स्क्रॅप बुक सारखं असं तसं त्यात असं फाडून आणि इथे ब्लू आणि मध्ये शेड. कर मग हे बघ. नाही करणार. तुम्ही एवढं कर म्हणजे एवढं येईल असं कर असं आणि मग इथून असं कर आणि इथून एवढं येईल असं कर आणि त्याला जॉईंट असं कर. गम लावून दे ना एवढं. त्याला गम लावून दे कॉर्नरला. मला हे नाही कळलं शेल म्हणजे थीम असं ऍक्टिव्हिटी काय. कारण की तू समुद्रात जाऊन बुक नाही वाचू शकत. म्हणून ते बुक समुद्रात म्हणजे त्या बुकची जर इच्छा असेल समुद्रात जायचंय तर तो तिथे जाणार त्या बुकशेल. पण ह्याच्यात कसं मग समुद्राशी रिलेटेड बुक ठेवावा असं मला फील होतंय. एवढे नाहीये माझ्याकडे समुद्राशी कदाचित तू असं बोलू शकते की अशी गहराई समुद्र एवढी काय बुकची गहराई समुद्र एवढी असते. पण बुक मध्ये मासे नाही खायला भेटत. सिम्बल्स बंद करणार तसं नको लावूस. त्याची थोडीशी कटिंग करते मी. मी आयुष्यात माझा एवढा मोठा व्हिडिओ कधीच नाही काढलाय. कसा ते गम सुटतंय श्रेया. तू पसरवते कशाला? तुला पसरवायला कोणी सांगितलं? तर दे ना तसंच लावून. लावलंय बाकीचा लाव चल. प्रेझेंट करू.
काहीतरी कर. तर मंडळी आपला बुकशेल्फ रेडी आहे. जरासा मला मेसी वाटतोय, but ठीक आहे. त्याच्यावर बुक्स ठेवल्यावर हे सगळं हाईड होऊन जाईल. प्रिटी हे मला खूप आवडलं. साईडने खूप छान दिसते. हे आम्ही ब्लँक ठेवणार आहोत कारण की हे वॉलला टच होईल. चला टेस्ट करून बघू. तर हे आमचं स्विमिंग पूल थीम बुकशेल्फ रेडी आहे आणि हे बघा किती सुंदर दिसतंय. एस्थेटिक त्याला असं मी दिलंय कट्स आणि हे आहे मिनी डेकोरेशन इन आवर बुकशेल्फ. तुम्हाला दिसत नसेल बट त्याच्यात ऍक्च्युली खूप सुंदर दगड आणि एक शेल आहे त्या या जार मध्ये.